राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी आपली एक मेंढी आलेली आहे, त्याला 2 पिल्लं झाले ते, आणि आम्ही मेंढरांना खायला नसल्यामुळं सकाळी जाऊन उंबराचा पाला पाडलाय. उंबराचा पाला चारायचा आहे आणि आज संपूर्ण दिवसाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग. मित्रांनो, आता या पडकाने आपली मेंढरं आले ते वर थांबायला इकडं. थोडी व्हायचे बसकाट खाऊन पाणी पिताल त्या हिशोबाने आणलेले आम्ही. मेंढरं काय चराना तर निस्तीच पळत्यात आहे बघा. इकडं आणल्या ते खाली तिकडं वाडा आहे आपला, तिकडून आता अशी वर आणल्यात आपली मेंढरं चरायसाठी. हे बघा आंब, मावळातला आमच्या आंब्याला बघा कसा धानक्या मोहर लागलाय. नुसता मोहराने नुसतं फुलून गेल्यात आंब. बघा कसा लागलाय, काचकाटून मोहर लागलाय आंब्यांना नुसता मोहरच मोहर. भरपूर आंबा येतात, पण पाऊस बिऊस झाला तर भरपूर मोहर गळून जातो, भरपूर नुकसान होतं आंब्यांचं सुद्धा. आता मस्त दिसताना भारी दिसतंय, पण एक पाऊस झाला तर सगळं सुकडा साफ होतो मोहराचा. हे आपल्या मावळातला असा आंब. कसा आहे आंबा, असा आंबा आहे, वर लागलाय त्याला मोहर आंब्याला दणकून, अशा पद्धतीचा. आपले मेंढरं थांबले ते अशी इकडं पडकाने. मस्तपैकी सकाळी मेहरा हलतानी हे येलंय आपलं लावार. बघा कसं काय झालं ते, 2 कुकरी याला 2 झाल्या ते. दुसऱ्या आताच लावार आहे, म्हणजे पहिले एकदा पिल्लू झालं तर हे दुसऱ्यांदा येतंय ते. त्याला हे 2 पिल्लं झाल्या ते एवढ्या बारक्या लावराला. इथे त्याला थोडंसं खायला टाकलंय बघा मस्तपैकी. बघा असे झाले ते चंगू मेंगू नरमादी असे झाले ते हे आपल्या लावराला. हे 2 अशी चंगू मंगू. बघा कशी हे आपले वाघर इथं झाले ते. मस्तपैकी आपली मेंढरं आली आता वड्याला पाण्यावर. मित्रांनो, पाणी मध्ये वड नुसतं खळखळ वाहत होतं. आता पाणी काय ठिकठिकाणीच पाणी राहिले वड्याला का, असं थोडीफार अशी डुबकी राहिल्या ते वड्याला आली पाण्यावर आता मस्तपैकी. इथं वाटाणा होता केलेला, असा एवढा असा वाटाणा होता मित्रांनो, का असा तिकडं बार असा वाटाणा होता. पलीकडं गवे, आणि इथं वाटाणा घेतलेला आपण मेंढरांना चारा घेऊ. ते वाटाणा बिटाणा चारून झालाय, पण आता हेच काँग्रेस राहिलेला. आज पुन्हा आम्ही इथेच आणले ते मेंढरं. आपली मेंढरं खात्यात ते काँग्रेस, हे असला काँग्रेस सगळं खात्यात आपली मेंढरं. बिया त्याचा पाला बिला. काँग्रेस खूप कडवा असतो मित्रांनो, हा काँग्रेस खूप कडवा असतो बघा. आणि अख्खं वावर काँग्रेसाने गच्च भरलेलं फुललेलं.
चाललोय आपण उंबराचा पाला चारायला मस्तपैकी. आपलं दादा चालले ते मोर. त्या गाड्या बिड्या भरपूर आहेत रोडला. मस्तपैकी उंबराचा पाला बिला चारायचा आहे आता आपल्याला. उंबराच्या पाल्यावर चालवल्यात मेंढरं बघा. गाड्या रोडने भरपूर गाड्या बिड्या आहेत. अशा खूप सांभाळून न्यावं लागतात मेंढरं. एवढे सगळे मेंढरं पाठीमागं बघा 2-4 लागते ते. आपण आलोय आता आपल्या कोंढणपूर फाट्यावरती. हा आहे कोंढणपूर फाटा. दादा चालले ते मोहर बघा. हा आहे कोंढणपूर फाटा या ठिकाणचा मस्तपैकी. तर इथनं आतमध्ये जायचंय. उंबराचा पाला चारायचा आहे. या साईडला हा आपला कोंढणपूर फाटा आहे मित्रांनो. ह्या बघा मित्रांनो, ह्या मेंढ्या लंगतीत आहे 2. ह्या खूप माग तरंगत्यात हवेमध्ये. लंगड्या मेंढ्यांचं खूप अवघड असतं. त्या राहत्यात माग मेंढरं जात्यात मोर. आता निघलोय आपलं कसं तरी त्या हवेतनं बाहेर. कांद्याचं बुसकाट खायला तुटून पडले ते निसती बघा. कशी झाली मोकार. पडकात आल्यावर सगळी पांगली. मगाशी किती गोळा होऊन चालली होती. इकडं आलं की त्यांना पट्टांगानं गावलं की ती झाली मोकार. जिकडं तिकडं निसती पांगून चालतात मेंढरं आपली बघा. हे मेंढी मागं राहते. मागं राही का असं काय विषय नाही, पण हवीच्या मध्ये रस्त्याच्या मधोमधून चलते. हिचं एक खूप अवघड आहे. गाड्यावाल्या तिच्यासाठी थांबायला लागतं गाड्यावाल्यांना. तर मित्रांनो, सकाळी हा उंबर तोडला होता. त्याचा इथं पाला पांगावलेला आपल्या भाऊंनी आणि दिवसभर तो वाळला. आणि वाळल्यामुळं आपल्या मेंढरांनी त्याचा सगळा सोकडा साफ करून टाकला. सगळा पाला खाऊन घेतला. तर उंबराचा पाला वल्ला असल्यावरती आपली मेंढरं खात का नाही या आपण दादांना विचारू. तसं खातात, पण एवढा काय आवडीने खात नाही. बराच त्यातला शिल्लक राहतो. आणि असं वाळल्यावरती सगळा सुकडा साफ करतात. नक्की काय असती भानगड विचारू आपण आपल्या दादांना. तर आत्ताच आपली मेंढरं पडेल्या उंबराचा पाला खाऊन आली आता पातवा नाव कांद्याची पात. हो का, ही कांद्याची पात खायला आल्या ते मेंढरं इकडं. मस्तपैकी उंबराचा पाला खाल्ला. आता कांद्याची पात चारायची यांना. आता ते कांद्याची पात मेंढरं, त्यामध्ये भरपूर काँग्रेस सुद्धा खात्यात आपली मेंढरं मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला एक पडलेला प्रश्न आहे की आपली मेंढरं उंबराचा जर हिरवा पाला असला ना, म्हणजे पाडल्या लगी एवढा पाला खात नाही, अख्खा खात नाही. पण वाळल्यावरती उंबराचा पाला वाळल्यावरती त्याचा पान सुद्धा दिसून देत नाही. ते नक्की काय विषय तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या दादांकडून. अशी तुटून पडली ते पातीव मेंढरं अशी नुसती. मित्रांनो, त्यांना इकडं खायला दिले. इकडं जरा असं म्हणजे थोडं चारायचे, तर ती इकडं खायचं सोडून इकडंच नुसती पळते. ते शल्क असा मेंढरं एका जाग्यावर काही चरत नाही आपली, नुसती पळत सुटते. ती शल्का घास पाहिजे नुसता म्हणतात, शल्का. काय यांना शल्का बी नाही मिळत. हाय यात राम नाही मानत. अशी आपली मेंढरं काय गुन्हे नसतात एवढी. इकडं सुद्धा 2 आंबे, या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. सूर्याच्या किरणांमुळं ता काय एवढा नीट दिसत नाहीये. इथल्या आंब्यांना सुद्धा भरभरून असा मोहर लागलाय. अगं मेंढरं इकडून चरते ते. कसा आहे आंबा, एवढा मोठा आंबा आणि त्या आंब्याला लागलाय मोहर. सगळे कुडच्याच आंब्यांना लागलाय मोहर. आता बघा, हा सूर्याच्या किरणांमुळे एवढा चमकत नव्हता, आता कसा चमकतोय.
इथं चारते ते आपलं हे पलीकडे जी कंपनी, या कंपनीमध्ये खायचा फरसाण चिवडा तयार होतो. चिवडा हिथं तयार करतात आणि ती विकतात, कंपन्यांना पाठवतात हा चिवडा. त्याचबरोबर ह्या सुद्धा आंब्याखाली आपली मेंढरं बसायची एकेकाळी सावलीला, उन्हाळ्यात. तर मित्रांनो बघा, अशी खाली सुद्धा कांदे आहेत त्या साईडला. ते कांद्यांना जरा व्हायचं उशीरच आहे, अजून महिना दीड महिना. आपलं भाऊ बघा पड्याल, भाऊ कसं कांदा गोळा करतात एक अर्धा. म्हणजे मित्रांनो असं रानात चाराय घेतले, हे आता पैसे देऊन एकाच चाराय घेतले. मेंढरं खाणार आहेत. आणि त्यापेक्षा मग आपलं कसं विषय असतो की असं असतात कांदे, ते कसं कालवणार याला कांद्याची जरूरत असते. त्यामुळं असं आपलं मेंढरा मागं आल्यासरशी तेवढंच एक दोन कालवनाचं कांदं बिंद गोळा करायचं कामाचं नियोजन असते. आपलं भाऊ करतात एक अर्धा कांदा गोळा, दादा बी एक अर्धा करतात गोळा. पण भाऊ जरा जास्तच मग्न आहेत कांद्यात. मित्रांनो अर्ध्या तासाच्या आत आपल्या मेंढरांनी केला या वावराचा सुकडा साफ. बघा आखी पातबीत खाऊन घेतली मेंढरांनी. अर्ध्या तासाच्या आतमध्ये सगळं म्हणजे निम्म वावर हाणलं पातीचं. भरपूर खायला लागतं यांना. सकाळ धरणं किती फिरावलं काय ते तुम्ही बघा. खूप असं म्हणजे इतकं चालायला लागतं. एका दिवसाला 7-8-10 किलोमीटर तरी असं जाऊन येऊन होत असेल चालणं. म्हणजे आमचे मेंढपाळ बांधव दिवसभर मेंढरांमागं बघा किती चालतात. एवढं चालून काय भरपूर नुकसानसुद्धा होतं. आता तुम्ही बघितलं मेंढीचा पाय मोडलाय. काय बी घटना घडतात. आता त्या ज्या मेंढीचा पाय होता असं वाड्यातनं जाताना झाडाची मुळी, त्या मुळीमध्ये पाय अडकला आणि वस्तूवर त्याने वड घेतला, पिळला, ती जाग्यावर पाय मोडला. त्याची भरपूर बेकार अवस्था झाली बघा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या मेन मुद्द्याक. म्हणजे आपलं दादा आता आपल्याला विचारायचं होतं की उंबराचा पाला तोडल्यानंतर आपली मेंढरं हिरवा पाला जास्त प्रमाणात का खात नाही आणि वाळलेल्या पाल्याचा पार सुकडा साफ करतात. तर काय विषय नक्की जाणून घ्यायचा आपला विषय. उमराच्या पाल्याला चिका असतो. हां, चिकामुळे ते तुरट लागतं मेंढराला. वाला पाला, हां, त्यामुळे ती मेंढर एवढा पाला खात नाहीत. सुकल्याच्या नंतर मग ते चिक बीक सगळंच हे होतं ना, सुकून जातं. पाला असा चांगला सुकवतो, त्यामुळे सगळा पाला त्यातले असलेला तुराट पाना बिना सगळा मरून जातो. आणि वल्ल्या पाला जास्त चिकट असतो. तोंडाला काय होत असेल नक्की त्यांच्या? म्हणजे आतमध्ये मेंढराचा असा राडा होतो. आणि वाळला ना पाला, ते राडा बिडा होत नाही, ते चिक सगळा मरून जातो उन्हाने. डायरेक्ट गाचा खाता येतं. तर मित्रांनो त्याचा असा विषय असतो की तुम्हाला आता एखाद्या फळाचं उदाहरण देतो. आपण चिक्कू असतो बघा, चिक्कू असा कच्चा चिक्कू खायचा म्हणल्यावर आपल्या तोंडामध्ये कसं होतं तसाच प्रकार असतो. आणि चिक्कू पिकल्यानंतर आपण एका मिनिटाच्या आत गपकन खाऊन टाकतो. पण कच्चा चिक्कू आपण खाऊ शकत नाही. असंच त्या झाडाचा विषय असतो. त्यामुळं आपली मेंढरं त्या झाडाचा पाला एवढा आवडीने खात नाही. हाच तर मेन मुद्दा होता. आणि तुम्हाला अशीच आपले धनगर वाड्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.